रेडिओ नवसंजीवनी. नमस्कार शेतकरी बंधूंनो, FM बँड 89.6 मेगाहर्ट्झ वरून आपण ऐकत आहात नवसंजीवन शिक्षण प्रसारक मंडळ दारव्हा कृषी विज्ञान केंद्र सांगवी रेल्वे यवतमाळ 2 द्वारा संचलित आत्मा यवतमाळ यांच्या सहयोगाने रेडिओ नवसंजीवनी हरभरा पिकाची शेतीशाळा. आज आपल्या या शेतीशाळेमध्ये आलेले आहेत कृषी विज्ञान केंद्र सांगवी रेल्वे यवतमाळ 2 येथील कृषी विद्या विभागाचे विषय विशेषज्ञ अक्षय इंझाळकर. आणि आजच्या आपल्या या शेतीशाळेचा विषय आहे हरभरा लागवड तंत्रज्ञान. तेव्हा चला आजच्या या शेतीशाळेला सुरुवात करूयात. या हरभऱ्याच्या शेतीशाळेमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. मी अक्षय इंझाळकर, विषय तज्ज्ञ कृषी विज्ञान केंद्र सांगवी रेल्वे, तालुका दारव्हा, जिल्हा यवतमाळ येथे कार्यरत आहे. आपल्याला माहीत आहे की आता सध्या हरभऱ्याचा हंगाम हा सुरू होत आहे आणि हरभरा लागवड तंत्रज्ञान याविषयीचं चर्चासत्र आपण आज इथे घेतो आहे. तर हरभरा लागवड तंत्रज्ञानविषयी आपण सखोल अशी माहिती या शेतीशाळेमधून घेण्याचा प्रयत्न करू. तर शेतकरी बांधवांनो, आपल्याला माहीत असेल की जिल्ह्यामध्ये आपल्या हरभराचं रब्बीचं प्रमुख पीक आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि बरेचसे शेतकरी बांधव कोरडो आणि बागायती दोन्ही या पद्धतीमध्ये हरभऱ्याची लागवड करतात आणि विक्रमी उत्पन्नसुद्धा घेतात. परंतु याचं उत्पन्न आणखीन आपल्याला वाढवायचं असेल तर काही हरभरा पीक उत्पादन वाढीसाठी काही ठळक मुद्दे आपल्याला महत्त्वाचे विशेषतः लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामध्ये अधिक उत्पादन देणाऱ्या आणि रोग प्रतिकारक्षम वाणांचा वापर देखील करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जमिनीची निवड, पूर्व मशागत, विशेषतः वेळेवर पेरणीची योग्य अंतर, बीज प्रक्रिया, तणनाशकाचा वापर, पाण्याचं योग्य नियोजन या सर्व बाबींचा विचार जर केला आणि या बाबी जर आपण चांगल्या पद्धतीनं आपल्या शेतामध्ये या हरभरा पीक व्यवस्थापनामध्ये जर आपण अवलंबल्या तर आपलं उत्पन्न जे आहे ते चांगल्या पद्धतीनं याच्यामधून होऊ शकतं. आपल्याला माहीत असेल की हरभरा जर आपल्याला घ्यायचा असेल तर जमिनीची निवड करताना मध्यम ते भारी जमीन, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन सर्वोत्तम ठरते. ज्याच्यामध्ये वार्षिक 700 ते 1000 मिली पर्जन्यमान असणाऱ्या भागात मध्यम ते भारी जमिनीत रब्बी हंगामाचा भरपूर ओलावा टिकून राहतो. तसेच उथळ व मध्यम जमिनीत देखील हरभरा घेता येतो, परंतु त्यासाठी आपल्याला सिंचनाची आवश्यकता जास्त राहते. तर साधारण 6.5 ते 6.5 सामू असणाऱ्या जमिनीत हरभराचे पीक हे चांगल्या पद्धतीने येतात. तर अशा पद्धतीची जमीन आपल्या हरभरा पिकाला निवडणं अत्यंत गरजेचं आहे. आपण जर हवामानाचा जर विचार केला, हरभऱ्याला थंड व कोरडे हवामान, स्वच्छ सूर्यप्रकाश आणि पुरेसा ओलावा आवश्यक असतो. असे वातावरण या हरभरा पिकाला चांगले मानवते. त्याच्यामुळे हरभऱ्याची वेळेवर पेरणी करणं देखील अत्यंत गरजेचं आहे. ही गोष्ट सर्व शेतकरी बांधवांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. आपण जर वेळेवर पेरणी केली तर विशेषतः पीक 20 दिवसाचे झाल्याच्या नंतर किमान तापमान सर्वसाधारण 10 डिग्री सेल्सिअस ते 15 डिग्री सेल्सिअस आणि कमाल तापमान 25 डिग्री सेल्सिअस ते 30 डिग्री सेल्सिअस असेल असे तापमान महाराष्ट्रात साधारण नोव्हेंबर ते जानेवारी या महिन्यात आढळते. त्याच्यामुळं आपल्याला पेरणी करताना वेळेवर पेरणी करणं देखील अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यानंतर एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे ते पूर्व मशागत. आपल्याला माहीत असेल की हरभऱ्याची मुळे हे खोल जातात आणि जमीन भुसभुशीत असणे आवश्यक आहे. त्याच्यामुळे खरीप पीक निघाल्याच्या बरोबर जमिनीची खोल साधारण 25 सेंटीमीटर नांगरट करावी. त्यानंतर कुळवाच्या 2 पाळ्या देणं देखील गरजेचं आहे. जर आपल्याकडे कंपोस्ट खत किंवा शेणखत जर असेल तर साधारण एकरी 2 टन जर आपण नांगरणीपूर्वी जर टाकलं तर ते अत्यंत आपल्या जमिनीसाठी आणि आपल्या हरभरा पीक उत्पादन वाढीसाठी सर्वात महत्त्वाचा अविभाज्य घटक हा ठरू शकतो. त्याच्यानंतर आपण मग जसं बोलताना सांगितलं की हरभऱ्याची पेरणीचा जो कालावधी आहे तो सर्वात महत्त्वाचा विषय आहे. आता याच्यामध्ये जर जिरायती आणि बागायती अशा जर 2 आपण हरभऱ्याचं एक जर विचार केला तर जिरायती हरभऱ्याची पेरणी ऑक्टोबरच्या पहिल्या 15 आठवड्यापर्यंत पूर्ण करणं गरजेचं आहे आणि ओलिताखाली हरभरा ऑक्टोबरच्या दुसऱ्या 15 आठवड्यापर्यंत पेरणी केल्यास अधिक उत्पादन मिळते. त्याच्यामुळं हे जे आहे पेरणीचा कालावधी, या कालावधीमध्येच शेतकरी बांधवांनी सहसा जर पेरणी केली तर उत्पादन हे चांगल्या पद्धतीने त्यांना मिळू शकते. आणि काबुली हरभऱ्याची उशिरा पेरणी 10 नोव्हेंबरच्या आसपास करावी. आणि आपण जर पेरणी करता जर पद्धत पाहिली किंवा याचं अंतर जर पाहिलं तर साधारण देशी हरभऱ्याकरता 2 ओळीतलं जे अंतर आहे ते 30 सेंटीमीटर म्हणजे 1 फूट आपल्याला ठेवायचं आहे आणि 2 झाडातील अंतर साधारण 10 सेंटीमीटर म्हणजे आपले साधारण 1,33,000 झाडं एकरी आपण त्याचा समतोल राखू शकलो पाहिजे.
आणि काबुली वाणाकरता 2 ओळीतील अंतर हे 45 सेंटीमीटर म्हणजे 1.5 फूट आणि 2 झाडातील अंतर हे 10 सेंटीमीटर ठेवणं आपल्याला अपेक्षित आहे. म्हणजे आपण 88,000 झाडं प्रति एकरी जर आपण राखू शकलो तर आपल्याला त्याच्यातून चांगलं उत्पन्न देखील होऊ शकतं. आपल्याला माहीत असेल की शेतकरी बांधव आता या पेरणी पद्धतीमध्ये आपली ट्रॅक्टर चलित सपाट पेरणी यंत्रणेत आपण पेरणी करतोच आहे, पण सुद्धा पद्धती आहे. जसं की सरी वरंबा पद्धत आहे. रिजरच्या सहाय्याने जर तुम्ही 3.5 फुटावर जर बेड पाडले आणि त्या बेडवर जर 2 ओळीतलं देशी हरभऱ्याकरता 1 फूट आणि काबुली वाणाकरता 1.5 फूट अंतर ठेवून 2 ओळीतलं जर पेरणी केली टोकन मशीननं तर बेड पद्धतीनं चांगलं आणखीन विक्रमी उत्पन्न हरभऱ्यामध्ये येऊ शकतं. म्हणजे सरी वरंबा पद्धत ज्याला आपण म्हणतो, जर आपण पाणी द्यायच्या वेळेस जर पाणी आपलं जास्त झालं तर सरीच्या माध्यमातून ते आपल्या शेताबाहेर जाईल. किंवा जर आपला ताण पडला पाण्याचा तर वरंब्यावर आपण लागवड केल्यामुळं तो ताणसुद्धा सहन करण्याची क्षमता या पिकाला या पद्धतीमध्ये जाणवतो. त्याच्यामुळं ही सुद्धा पद्धत शेतकरी बांधवांनी अवलंबणं गरजेचं आहे. तसेच आता BBF यंत्रसुद्धा आलेले आहे, ट्रॅक्टर चलित BBF यंत्र. हे सुद्धा अशा BBF पद्धतीने सुद्धा शेतकरी बांधवांनी पेरणी करणं गरजेचं आहे. अशा जर सुधारित पद्धतीचा जर आपण वापर केला तर निश्चितपणे आपल्याला उत्पन्न हे चांगल्या पद्धतीनं या हरभरा पिकामध्ये होऊ शकतं. ह्या जर बाबी आपण सर्व काटेकोरपणे जर अवलंबल्या तर निश्चितपणे आपलं जे उत्पन्न आहे हरभऱ्याचं हे आपण वाढवू शकतो. आणि आपल्याला माहीत असेल की हरभरा पेरणी करता जे आपण बियाणे वापरणार आहोत त्याची निवड आपल्याला नवीन जे वाण आहे ते देखील करणं गरजेचं आहे. आपल्याला माहीत असेल की भरपूर वाण बाजारामध्ये आहे, विद्यापीठाने वाण विकसित केलेले आहे. तर त्याच्यामध्ये आता नवीन जातीमध्ये फुले विश्वराज आहे, PDKV कनक आहे, PDKV कांचन आहे, त्याच्यानंतर फुले विक्रांत आहे, फुले विक्रम आहे. त्याच्यानंतर आपलं जे जुनं वाण आहे जॅकी 9218 ते सुद्धा चांगलं वाण आहे या देशी हरभऱ्याच्या पेरणीकरता. त्याच्यानंतर आता नवीन डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केलेलं सुपर जॅकी ते सुद्धा वाण आपण पेरणीसाठी घेऊ शकतो. त्याच्यानंतर दिग्विजय हे वाण आहे. तर असे भरपूर वाण आहे जे संशोधित झालेले आहे, तर त्याचा वापर आपल्याला करणं देखील गरजेचं आहे. तर देशी वाणाकरता साधारण 25 ते 30 किलो बियाणं प्रति एकरी आपण वापरू शकतो. आणि काबुली वाणामध्ये PKV काबुली 2 आहे, PKV काबुली 4 आहे. हे वाण आपण काबुली वाणामध्ये वापरू शकतो आणि याचं साधारण 40 किलो प्रति एकरीचं बियाणं आपल्याला वापरणं देखील गरजेचं आहे. तर असे सुधारित वाण जर आपण वापरले तर आपल्या उत्पादनात वाढ होण्यास आणखीन आपल्याला मदत होते. तर अशा सर्व पद्धतीने शेतकरी बांधवांनी या सर्व बाबींचा विचार करून आपण लागवड ही अशा पद्धतीने ठेवायची आणि आपलं उत्पन्न कसं वाढवता येईल या दृष्टिकोनातून सर्वांनी विचार करणं देखील गरजेचं आहे. तर मी सर्व शेतकरी बांधवांनी या हरभऱ्याच्या शेती शाळेमध्ये सर्व जे काही शेतकरी बांधव ऐकत असेल त्यांचं सर्वांचं आभार मानतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. तर शेतकरी बंधूंनो, आत्ताच आपण हरभरा लागवड तंत्रज्ञान याविषयीची माहिती ऐकलीत. आजच्या हरभरा पिकाची शेतीशाळा या सदरामध्ये आपल्याला मार्गदर्शन केलं होतं कृषी विज्ञान केंद्र सांगवी रेल्वे यवतमाळ 2 येथील कृषी विद्या विभागाचे विषय विशेषज्ञ अक्षय इंजाळकर यांनी. याबरोबरच आजचा आपला हा कार्यक्रम संपला. भेटूया येत्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.